Yes, very good morning to one and all my dear student friends. Myself, Professor S.S. Patil, Ambitious Academy for Science Sangli, and we already started unit number 1, that is some basic concepts of chemistry. Is that clear? तर हे आपण सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री आधी स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मॅटर फिजिकल स्टेट्समध्ये कसं क्लासिफाय केलं जातं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. अँड नाव टुडे वी आर गोइंग टू क्लासिफाय अगेन दिस मॅटर बट अकॉर्डिंग टू कंपोजिशन. मला हे आता कंपोजिशन पॉइंट ऑफ व्ह्यू मॅटर कसं क्लासिफाय करायचं हे बघायचं आहे. लक्षात घ्या, मॅटर मला दोन वेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करायचं होतं. पहिला आपण जे केलो सॉलिड, लिक्विड, गॅस, चौथा प्लाझ्मा आणि त्याच्यानंतर बोज आइन्स्टाईन, याच्यामध्ये आपण क्लासिफाय केलं होतं. त्याला म्हणायचं फिजिकल स्टेट ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर तुमच्या नोटबुकमध्ये त्याच्यावरती तसं हेडलाईन असायला पाहिजे. आधी जे झालंय त्याला फिजिकल स्टेट ऑफ क्लासिफिकेशन मॅटरचा, बरोबर. मॅटर फिजिकल स्टेट ऑफ क्लासिफिकेशन. आणि आता आपण बघतोय मॅटर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कंपोजिशन, बरोबर. मॅटर डॅश क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कंपोजिशन हे बघायचं आहे. तर हेडलाईन तसा लिहून घ्या, मॅटर डॅश आणि पुढे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कंपोजिशन. फाउंडेशन बॅच आपण ज्यावेळी घेतलेला होता त्या फाउंडेशन बॅचमध्ये मित्रांनो आपण हे क्लासिफाय केलेलं आहे मॅटर. आज मी परत रिपीट करतोय कारण आता मला सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू जायचं आहे, जे तुमचं 11th स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये आहे. NCERTच्या बुक्समध्ये जे दिलेलं आहे क्लासिफिकेशन, जे आपल्याला JEE आणि नीटसाठी ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मला याचं क्लासिफिकेशन आज परत करायचं आहे. ठीक आहे, तर तुमच्याजवळ नोटबुक आणि पेन असेल, खात्री बाळगतो तुम्ही सगळ्या नोट्स व्यवस्थित लिहून घेत असणार. ऑनलाईन लेक्चर्समध्ये या. तर टाईम न घालवता मी आता डायरेक्टली स्टार्ट करतोय. बघा, व्हॉट इज द मॅटर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू देअर कंपोजिशन. त्याच्या कंपोजिशननुसार हे मॅटरचं क्लासिफिकेशन मला कसं करायचं आहे. हा आजचा लेक्चर मित्रांनो खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला. मी आधीच क्लिअर करतोय, व्यवस्थित हा जो 1 तासभराचा लेक्चर असणार आहे हा तुम्ही व्यवस्थित ऐकल्यानंतर मॅटर तुम्ही परत विसरू शकणार नाही. त्याचा क्लासिफिकेशन कसं आहे तुम्ही परत विसरू शकणार नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे 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 खूप डिटेलमध्ये लागणार आहे, ते तुम्ही समजून घ्या, बरोबर. तर चला बघूया मॅटर काय असणार आहे. मॅटरचा क्लासिफिकेशन कंपोजिशन पॉइंट ऑफ व्ह्यू मला जर करायचं असेल, कंपोजिशन म्हणजे काय की मॅटरमध्ये ॲटम्स कुठल्या टाईप्सचे असतील, किती असतील, बरोबर, कुठले वेगळे वेगळे असतील का, एकसारखेच ॲटम्स त्याच्यामध्ये आहेत, तर ते झालं त्याचं कंपोजिशन. म्हणजे काय, समजा चॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की CaCO3 आहे, कॅल्शियम कार्बोनेट, तर कॅल्शियम आणि कार्बोनेट हे कंपोजिशन झालं त्याचं, त्या लक्षात. तर ह्या कंपोजिशननुसार मला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. मग इथं मॅटरला मी सुरुवातीला 2 कॅटेगरीमध्ये इथं क्लासिफाय केलेलं दिसतंय. हा चार्ट आधी तुम्ही ड्रॉ करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. याचे डिटेल्ड नोट्स मी तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये पाठवतोय नंतर. आता तुम्ही फक्त हे चार्ट माझ्याबरोबर ड्रॉ करून घ्यायचा. सगळी इन्फॉर्मेशन मी जी चार्टमध्ये लिहिणार आहे ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आणि नोट्स याच्या खाली मी तुम्हाला नंतर सगळं पाठवतोय जे आता एक्सप्लेन करणार आहे ते, बरोबर. ठीक आहे, तर बघा, तर इथं मॅटरचं क्लासिफिकेशन जे आहे ते प्युअर आणि इम्प्युअर असं पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये मी केलं आहे. म्हणजे मॅटर जर मी बघितला तर मॅटर हा एकतरी या प्युअर स्टेटमध्ये असेल, otherwise matter can be in a state of impure, right? So generally there are 2 states of matter, one is pure and other one is impure. And you know that what exact the definition of matter. So what is the definition of matter? Matter is anything that occupies space and has a mass.
मॅटर म्हणजे काय होता? इट इज एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस, जो स्पेस ऑक्युपाय करणार आहे आणि ज्याला त्याचं मास असणार आहे तो म्हणजे मॅटर, हे आपण बघितलेलं होतं. बरोबर. तर तो मॅटर या प्युअर आणि इम्प्युअर स्टेटमध्ये असणार आहे. आता प्युअर काय आहे, इम्प्युअर काय आहे, टेन्शन घेऊ नका मित्रांनो, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो काय आहे, प्युअर काय असणार आहे, इम्प्युअर काय असणार आहे. डोंट टेक टेन्शन, घेऊ नका. तर बघा, प्युअर मॅटर मी जर घेतला, मॅटर म्हटलं मी प्युअर स्टेटमध्ये आहे. आता हे प्युअर स्टेटमध्ये म्हणजे काय? बरोबर. तर त्यासाठी मला आधी समजून घ्यायला पाहिजे इलेमेंट आणि कंपाऊंड, म्हणजे मग तुम्हाला हे प्युअरचा अर्थ कळेल. त्यासाठी मला समजून घ्यायला पाहिजे मिक्सचर, म्हणजे इम्प्युअरचा अर्थ कळेल. बरोबर. तर हे खालचं समजून घेऊया, तुम्हाला प्युअर आणि इम्प्युअर म्हणजे काय ते कळत जातील. तर बघा, इथं अजून दोन गोष्टी मी दिल्यात. प्युअर मॅटर जरी असेल तर प्युअर मॅटर हे इलेमेंट तरी असू शकतात किंवा हे कंपाऊंड तरी असू शकतात. आता परत तुम्हाला प्रश्न पडला असेल, जे फाउंडेशन बॅचला नव्हते त्यांना, की हां असे इलेमेंट काय आणि कंपाऊंड काय. बरोबर. 10th स्टँडर्डला तुम्हाला झालेलं आहे मित्रांनो, पण मी म्हणणार नाही तुम्हाला की 10th स्टँडर्डला झालेलं आहे, हे आपण घेणार नाही आहे. ज्या गोष्टी आपल्याला येणार नाहीत त्या सगळ्या आपण क्लिअर करतच पुढे जायचं. इलेमेंट आणि कंपाऊंड असे दोन प्युअर मॅटर असतील. प्युअर इलेमेंट, प्युअर कंपाऊंड असं सुद्धा असतो. प्युअर कंपाऊंड असतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर कंपाऊंड प्युअर कसं असेल? मी सांगतो तुम्हाला. बरोबर. बघा, इलेमेंट्स किती आहेत रे? कोणाला माहिती आहे इलेमेंट्स किती आहेत? यस, ॲज यू नो दॅट इन 10th स्टँडर्ड देर इज ए वन पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल आपण बघितलं आहे. तर पिरियॉडिक टेबलमध्ये खूप सारे इलेमेंट्स आपण बघितलेत. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, कार्बन, पोटॅशियम. बरोबर ना? खूप सारे असे इलेमेंट्स आहेत आपल्याकडे. तर ते टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स किती आहेत? तर जे आपल्याला नंबर ऑफ इलेमेंट्स माहिती आहेत मित्रांनो, ते टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स जे आपल्याकडे आहेत आता पिरियॉडिक टेबलमध्ये ते आहेत किती? 118. किती इलेमेंट्स आहेत? 118 पिरियॉडिक टेबलमध्ये. याच्यानंतर अजून काही शोध लागला नवीन नवीन इलेमेंट्सचा, तर अजून इलेमेंट्सची संख्या वाढत जाईल. पण आता जे सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून इलेमेंट्स शोधून काढलेत ते टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत 118. आधी सुरुवातीला 103, 104 इलेमेंट्स होते, नंतर त्याचे 112 इलेमेंट्स झाले, नंतर परत 6-7 इलेमेंट्स सापडले आणि 118 पर्यंत गेले. म्हणजे कंटिन्यू हा रिसर्च चालू आहे मित्रांनो. आणि जसं रिसर्चनुसार एखादा नवीन एलिमेंट सापडतो तर तो लगेच एलिमेंट रिसर्चर्स म्हणजे सायंटिस्ट लोक जे आहेत ते आपल्याला सांगतात आणि आपल्या नोटबुकमध्ये वगैरे ते एलिमेंट्स नंतर सिलेबस बदलला त्यावेळी आपल्याला बघायला मिळतो. तर असे हे 118 एलिमेंट्स आजच्या घडीला अवेलेबल आहेत. हाऊ मेनी नंबर ऑफ एलिमेंट्स आर देअर इन पिरियॉडिक टेबल? 118. बरोबर. तर हे एलिमेंट्स कुठले असतील रे? तर सोडियम आहे, मी तुम्हाला सांगितलं, पोटॅशियम आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. बरोबर. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, खूप सारे आहेत. मग हे जर सगळे एलिमेंट्स असतील, हे इतके जर सगळे एलिमेंट्स असतील मित्रांनो, तर या इलेमेंट्समध्ये बघा मी काय म्हणतो, या इलेमेंट्समध्ये काही इलेमेंट्स हे ॲटॉमिक स्टेटमध्ये असतील तर काही इलेमेंट्स हे मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतील. मॉलिक्यूल स्टेटमध्ये बघा मी काय म्हणतो, मॉलिक्यूल स्टेट. काही इलेमेंट्स हे कशा आहेत? ॲटॉमिक स्टेटमध्ये, आणि काही इलेमेंट कशामध्ये स्टेटमध्ये आहेत? मॉलिक्यूल स्टेटमध्ये. आता या मॉलिक्यूल स्टेटमध्ये आणि ॲटॉमिक स्टेटमध्ये काही इलेमेंट्स आहेत, याचा अर्थ काय? ठीक आहे, मी तुम्हाला ते पण सांगतो. हे खाली मेटल्स, नॉन मेटल्स मी लिहितोय, हे नंतर बघूया काय आहेत. पण आधी समजून घ्या, एक एक गोष्टी व्यवस्थित क्लिअर करून घ्या. बघा मी परत एकदा सांगतोय, मॅटर जो आहे हा मॅटर प्युअर किंवा इम्प्युअर अशा दोन घटकांमध्ये असेल. Matter is basically classified into two categories. One is pure matter and other one is impure matter. That pure matter is again classified in two categories. One is element, other one is compound.
As you know that in your periodic table there are total 118 elements are there. Periodic table मध्ये 118 elements आहेत, अजून शोध लागेल तसं वाढतील. And these elements are again exist in the form of atomic state or molecule state. हे elements दोन स्टेट मध्ये असतात. एकतरी तो इलेमेंट ॲटॉमिक स्टेटमध्ये असू शकतो किंवा तो इलेमेंट मॉलिक्युलर स्टेटमध्ये असू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो की हे सगळ्या गोष्टी कशा आहेत बघा. समजा 118 इलेमेंट आहेत म्हणून सांगितलं मी तुम्हाला पिरियोडिक टेबलमध्ये, आणि यात तुम्ही म्हणला सर मला इलेमेंट्स बघायचे आहेत, बरोबर, मला आजूबाजूला एलिमेंट शोधायचे आहेत, आणि तुम्ही नेचरमध्ये बाहेर एलिमेंट शोधायला चालू केला. बाहेर गेला, चला मला कुठे नायट्रोजन दिसतो, नायट्रोजन बघालो मी, नायट्रोजन, चला मग ऑक्सिजन बघूया कुठे आहे, ऑक्सिजन सापडला, चला पुढे आलो मी, हायड्रोजन बघूया, हायड्रोजन पण सापडला. तर असे मी काही एलिमेंट शोधत आता बाहेर पडलो. आणि समजा तुम्हाला सोडियम सापडला. एक विचार करून चला की तुम्हाला इलेमेंट सोडियम सापडलाय. सोडियम म्हणजे काय, Na सापडला. सोडियम तुम्हाला कुठेतरी सापडला बाहेर फिरताना. आणि हे सोडियम समजा माझ्याकडे एक सोडियमचे 6 ॲटम्स मी घेतले. बघा सोडियमचे मी किती घेतले, एक 6 ते 8 सोडियम्स मी घेतले. आणि इथं हे सोडियम समजा मी असं दाखवलो. एक मी बॉक्स घेतला आणि मला जे सोडियम सापडले हे सगळे सोडियम मी ह्या बॉक्समध्ये भरून ठेवले. ठीक आहे. तर समजा हे इथं बघा मी सोडियम असे घेतो, असे मी सोडियम्स घेतोय. बघा हे मी सोडियम ह्या बॉक्समध्ये दाखवतोय असे. ठीक आहे. हे मी काय दाखवले, सोडियम दाखवले. समजा एक 6 सोडियम सापडलेत, मी 6च दाखवायचे म्हणले याच्यामध्ये. मला एक 6 सोडियम सापडलेत. 1 2 3 4 5 आणि 6. तर काय झाले, मला एक 6 सोडियम सापडले होते, हे बॉक्समध्ये मी भरले. तर याला मी नाव देतो इथं. हा सोडियम Na, हा सोडियम Na, हा पण सोडियम Na, हा पण सोडियम आहे Na. तर काय झाले, 6 सोडियम मला सापडले होते. हे सगळे 6च्या 6 सोडियम मी ह्या बॉक्समध्ये भरून ठेवले. आता बघा हे जे सोडियम या बॉक्समध्ये मी भरून ठेवले, हे सगळे सोडियम वेगळे वेगळे म्हणजे सेपरेट आहेत. कुणालाही दुसऱ्या सोडियमशी देणं घेणं नाही आहे. म्हणजे 6 सोडियम आहेत माझ्याकडे वेगळे 6 सोडियम. प्रत्येक सोडियमचा जो पार्ट आहे तो वेगळा सेपरेट आहे. म्हणजे हा सोडियम याच्याशी बोलत नाही, हा सोडियम दुसऱ्याशी बोलत नाही, तो सोडियम चौथ्याशी बोलत नाही. प्रत्येक सोडियम आपला सेपरेट आहे, एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांशी काही संबंध नाही, एकमेकांशी फिरत नाहीत. सगळा सोडियम हा वेगळा आहे. आणि ज्यावेळी आता हा सोडियम ज्यावेळी सेपरेट एक इंडिव्हिज्युअल घेतो मी, एक इंडिव्हिज्युअल सोडियम घेतो, त्यावेळी मित्रांनो तो काय झाला, तो झाला ॲटम. एकच सोडियम मी घेतला सेपरेट. भले तिथे दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा सोडियम अवेलेबल आहेत, परंतु त्याचं एकमेकांशी कुठलंही बॉन्डिंग नाही आहे, बरोबर. म्हणजे 2 सोडियम एकत्र आलेत आणि Na2 झालाय असं नाही आहे. सेपरेट सोडियम असे आहेत. तर तो झाला तुमचा ॲटम. तर ज्या वेळेस हा सोडियम सेपरेट आहे, एकटाच आहे, आणि खूप सारे सोडियम असतील तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहेत, पण ते वेगळे आहेत असे एक. तर हा झाला तुमचा ॲटॉमिक स्टेटमध्ये. हा काय झाला, हा झाला ॲटॉमिक स्टेटमध्ये. समजा ह्या सोडियमच्या प्रमाणेच मी जर हायड्रोजन घेतले, बघा मी काय म्हणतो, जसं मी सोडियम घेतला होता तसंच समजा मी हायड्रोजन घेतले. आणि हायड्रोजन किती घेतले, हायड्रोजन पण मी 6 घेतले. 6 सोडियम घेतले होते, तसंच समजा मी 6 हायड्रोजन घेतले. तर बघा एक हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, चौथा हायड्रोजन, 5वा आणि हा 6वा हायड्रोजन, असे मी 6 हायड्रोजन घेतलेत, बरोबर. तर चला इथं दाखवूया. हे हायड्रोजन आहे म्हणजे H आहे, H अँड H.
सो हाऊ मेनी नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आर देयर? 6. बरोबर, 6 हायड्रोजन घेतले. आता हे सगळे 6 हायड्रोजन परत मी जर बॉक्समध्ये टाकले, बघा हे परत 6 हायड्रोजन मी जर या इथल्या एका परत बॉक्समध्ये भरले तर हे हायड्रोजन कसं राहतील? जसं सोडियम राहिलाय तसंच राहणार का? बरोबर, जसं सोडियम सेपरेट सेपरेट म्हणजे एकटा एकटा राहतोय, त्याला आपला दुसरा कोण मित्र नको आहे, त्याला दुसरा कुठला मित्र नको आहे, त्याला मित्र बनवायचे नाही आहे, त्याला आवडत नाही आहे मित्रांच्या बरोबर राहायला, त्याला एकटंच राहायला आवडतंय. पण जर मी हायड्रोजन घेतला तर मित्रांनो हायड्रोजन हा आहे नॉन मेटल. हायड्रोजन काय आहे? नॉन मेटल. आणि इथं सोडियम काय होता? मेटल. तर एक लक्षात घ्या, मेटल्स जे असतात हे सगळे मेटल्स आणि मेटॅलॉइड्स सेपरेट राहणं पसंत करतात. सगळे मेटल्स एकटेच राहणं पसंत करतात. मेटल्सला मित्र बनवायला आवडत नाहीत. मेटल्स कधी 2-3 एकत्र येत नाहीत, ते एकटे राहतात, एकटं आयुष्य जगायला त्याला आवडतं. परंतु जे नॉन मेटल्स आहेत हे नॉन मेटल्स एकटे नाही राहू शकत. नॉन मेटल्सना मित्र बनवायला आवडतो. येस, नॉन मेटल्सना मित्र बनवायला आवडतो. नॉन मेटल्स दोघांची मैत्री करून राहतील. येते लक्षात? तर हा हायड्रोजन नॉन मेटल आहे, याला तुम्ही बॉक्समध्ये बंद केला, बाहेरनं कुलूप लावून गेला बॉक्सला, तर आतल्यात हायड्रोजन काय करतील? एकमेकांशी मैत्री करतील. आणि मग काय होणार बघा, हा एक हायड्रोजन याच्याशी मैत्री करेल म्हणजे याच्याशी त्याचा बॉन्ड झाला. दुसरा हायड्रोजन याच्याशी मैत्री करेल, या दोघांचा बॉन्ड झाला. तिसरा हायड्रोजन याच्याशी मैत्री करेल, या दोघांचा बॉन्ड झाला. म्हणजे हे दोघे मित्र झाले, हे दोघे मित्र झाले, हे पण दोघे मित्र झाले. आता इथं बघा, इथं काय होता? सोडियमचे 6 ॲटम्स होते, ते एकमेकांशी मैत्री नाही करत. मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे इथं हे जर मी लिहायचं झालो तर हे मी असं लिहू शकतो, हे किती आहे? 6Na. 6 सोडियम इथं आहेत, 6Na. मग इथं हायड्रोजन पण 6 होते, म्हणून मी इथं 6H लिहिणार का? तर बघा मित्रांनो, इथं मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगतोय, कशा लिहायच्या आहेत, मला इक्वेशन्स ते पण तुम्हाला इथं थोडं क्लिअर होणार आहे. तर इथं मग मी 6H लिहिणार आहे का? तर नाही लिहिणार 6H. का नाही लिहिणार? कारण हायड्रोजन हा नॉन मेटल होता. नॉन मेटल हे एक सिंगल राहणार नाही आहेत, त्या मैत्री करून राहतील. आणि म्हणून हे ज्यावेळी त्याचा बॉन्ड झाला एकमेकांशी, ज्यावेळी याचं फ्रेंडशिप झालं एकमेकांशी, त्यावेळेस काय झालं बघा, हा एक पेअर झाला, हा एक पेअर झाला, हा एक पेअर झाला, दोघांची एक टीम झाली. लक्षात? म्हणजे टोटल टीम किती झाल्या? 3 टीम झाल्या. म्हणून मी इथं लिहिणार काय? इन्स्टेड ऑफ 6 मी इथं लिहिणार 3 टीम्स झाले. 3 टीम्स कशाचे? हायड्रोजनचे 3H. आणि एका टीम मध्ये किती जण आहेत? 2 जण आहेत. तर ते मी इथं किती लिहिलं? खाली 2. येते लक्षात? म्हणजे याला मी असं लिहू शकतो 3H2. 6H होणार नाही, हे असणार 3H2. समजा 6 हायड्रोजनच्या जागी जर माझ्याकडे 8 हायड्रोजन असते मित्रांनो, बरोबर, 6 हायड्रोजनच्या जागी माझ्याकडे जर 8 हायड्रोजन असते तर काय होत असतं? हे दोन्ही एकमेकांशी बॉन्ड करत असते, मैत्री होत असती. हे 2 जण, हे 2 जण आणि हे 2 जण, बरोबर. आणि मग टोटल टीम किती झाले? 4 झाले. कशाचे? हायड्रोजनचे 4H. एका टीम मध्ये किती जण आहेत? 2 जण आहेत. म्हणजे हे काय झाला? 4H2. असं या पद्धतीनं मला त्याचं इक्वेशन्स लिहायला लागेल. मग फक्त हायड्रोजनच्या बाबतीतच नाही मित्रांनो, फक्त हायड्रोजनच्या बाबतीतच नाही आहे, तर असे काय काय असतील नॉन मेटल्स? काही एक्झाम्पल घ्यायचे झाले तर, बरोबर. तर असं काय असणार आहे? तर असं इथं असणार आहे, जसं हायड्रोजन मध्ये बॉन्ड होतो, तसाच ऑक्सिजन मध्ये होतो, तसाच कार्बन मध्ये होतो, कारण हे सगळे नॉन मेटल्स आहेत, बरोबर. तर हायड्रोजनच्या मध्ये बॉन्ड होतो, ऑक्सिजन मध्ये बॉन्ड होतो, कार्बन मध्ये बॉन्ड होतो. जेवढे नॉन मेटल्स आहेत ते सगळे नॉन मेटल्स एकमेकांशी मैत्री करून राहतील. आणि मग आता इथं बघा, हा काय झाला? हायड्रोजन आणि हायड्रोजन, म्हणजे इथं 2 ॲटम्स एकत्र आले ना, हायड्रोजन अँड हायड्रोजन, म्हणजे इथं 2 ॲटम्स एकत्र आले.
समजा तसंच मी तुम्हाला ऑक्सिजन ऑक्सिजन दिलं, ऑक्सिजन ऑक्सिजन एकत्र आले, तर ज्या वेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त आयटम एकत्र येतात त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? त्यावेळी त्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल, बरोबर. म्हणून हा झाला मॉलिक्यूल स्टेट. येते लक्षात? तर बघा इथं एलिमेंट्स मध्ये ॲटॉमिक स्टेट असू दे किंवा मॉलिक्यूल स्टेट असू दे, ॲटॉमिक स्टेटमध्ये एक एक सिंगल ॲटमच आहेत, सिंगल ॲटम, म्हणून तो ॲटॉमिक स्टेट आहे. इथं एक ॲटम नाही आहे, दोन ॲटम्स असतील किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र आलेले असतील त्याला मी म्हणणार मॉलिक्यूल स्टेट, बरोबर. आता एकत्र ज्यावेळी येतात, हे कोण येतात? नॉन मेटल्स एकत्र येतात. मेटल्स एकत्र येणार नाही आहेत. मेटल्स काय झालेलं आहे? इथं सिंगल सिंगलच राहिलेलं आहे, म्हणून ते ॲटॉमिक स्टेटमध्ये आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर हे झालं ॲटॉमिक स्टेट आणि मॉलिक्यूल स्टेटमधले एलिमेंट्स. आता मी अजून काही एक्झाम्पल घेतो. आता कंपाऊंडमध्ये फरक काय? कंपाऊंडमध्ये तर बघा एलिमेंटमध्ये काय झालं होतं रे? एलिमेंटमध्ये एकतरी हा सिंगल होता सोडियम सारखा, किंवा हे डबल होते, फ्रेंडशिप्स असलेले हायड्रोजन ऑक्सिजन कार्बन असे असतील. पण इथं हायड्रोजन हायड्रोजनचाच बॉन्ड आहे, किंवा ऑक्सिजन ऑक्सिजनचाच बॉन्ड असेल, किंवा कार्बन कार्बनचाच बॉन्ड असेल. म्हणजे एकाच टाईपचा मॉलिक्यूल एकत्र येऊन बॉन्ड केलेत, एकाच टाईपचा मॉलिक्यूल एकत्र येऊन मैत्री केलेत. जर काय झालं, जर समजा असं झालं की इथं जसं दोन हायड्रोजन एकत्र आले होते त्याच्या ऐवजी समजा दोन वेगळे वेगळे ॲटम्स मी इथं एकत्र आणले, दोन वेगळे वेगळे ॲटम्स. म्हणजे काय? समजा मी काय केला, आता कंपाऊंडमध्ये मी इथं अजून एक डायग्राम ड्रॉ केली, अनेक बॉक्स घेतला, ठीक आहे. आणि या बॉक्समध्ये मी काय केलं बघा, या बॉक्समध्ये मी एक हायड्रोजन भरला आणि एक क्लोरीन भरला, हायड्रोजन आणि क्लोरीन. तर बघा समजा इथं एक H आहे आणि एक Cl आहे, एक H आहे, एक Cl आहे, एक H आहे, एक Cl आहे. बघा मी काय केलंय, हायड्रोजन H क्लोरीन Cl, हायड्रोजन H क्लोरीन Cl, हायड्रोजन H क्लोरीन Cl. आणि ज्या वेळेस हे हायड्रोजन आणि क्लोरीन परत हे दोन्ही एकमेकांशी बॉन्ड केले असे, तर मैत्री जी आहे ही मैत्री एकाच विचाराची मुलं आहेत का दोन वेगळ्या वेगळ्या विचारांची मुलं आहेत? आता दोन वेगळे वेगळे विचार करतात मुलं, परंतु त्यांची फ्रेंडशिप असते, चांगले मित्र असतात. असं नाही होत की हा त्याचा विचार वेगळा आहे माझा विचार वेगळा आहे पण आमची मैत्री नाही होत, बरोबर. असं नाही होणार. दोघांची फ्रेंडशिप आहे, दोघांनी एकमेकांशी बॉन्ड केले आहे, दोघे घट्ट मित्र आहेत, पण दोघे वेगळे वेगळे विचारायचे आहेत. हायड्रोजन आणि क्लोरीन आहे, त्याच्यामध्ये पण बॉन्ड जर झाला असेल तर इथं काय झालं बघा, ज्या वेळेस दोन सेपरेट वेगळे वेगळे ॲटम्स एकत्र आले आणि त्यांची फ्रेंडशिप झाली तर हा झाला कंपाऊंड. आता हा कंपाऊंड प्युअर कसा, हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल, बरोबर. सर इथं तर हायड्रोजन आणि क्लोरीन हे वेगळं आहे, मग याला प्युअर कसं म्हणायचं? तर बघा ह्या पूर्ण बॉक्समध्ये फक्त HClच आहे. इथं HCl 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 HClच भरलाय. त्या HCl बरोबर मी इथं NaCl भरलं नाही. येते लक्षात? समजा याच बॉक्समध्ये जर मी अजून एक मॉलिक्यूल टाकला, समजा याच बॉक्समध्ये मी अजून एक मॉलिक्यूल टाकला, काय Na आणि Cl. समजा हे अजून एक जोडी आली मित्रांची, समजा ही अजून एक मित्रांची जोडी आली, कुठली? सोडियम आणि क्लोरीन. आणि ह्या दोघांनी पण एकमेकांशी मैत्री बनवले. आणि ज्यावेळी याची एंट्री जर ह्या बॉक्समध्ये झाली सोडियम आणि क्लोरीनची, मग मात्र हे कंपाऊंड नाही राहणार. कुठला? प्युअर कंपाऊंड नाही राहणार. येते लक्षात? प्युअर कंपाऊंड म्हणजे काय? प्युअर कंपाऊंड म्हणजे काय? असू दे मैत्री, दोन वेगळे वेगळे ॲटम असू देत, पण त्याच प्रकाराचे बरेचसे HCl याच्यामध्ये भरलेले आहेत. जर ह्या HCl मध्ये अजून एक वेगळा कुठला तरी येऊन घुसला
तर तो कंपाऊंड नाही राहत, तो मिक्सचर होतो. येतो लक्षात? तर तो कंपाऊंड नाही राहत, तो काय होतो? मिक्सचर होतो. हा फरक आहे. म्हणून या मॉलिक्यूल स्टेटमध्ये मी जे भरलेलं आहे ते फक्त HCl भरलंय, NaCl ला मी याच्यातनं काढून टाकतो, तो कंपाऊंड नाही राहणार मग, कारण ते वेगळा एंट्री झाला त्याच्यामध्ये. तर बघा, हा झाला आपला HCl, 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 HCl सगळं याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. हा झाला आपला कंपाऊंड. आणि परत बघा, हायड्रोजन एक ॲटम, क्लोरीन दुसरा ॲटम, दोन्ही ॲटम एकत्र आले म्हणजे काय झालं? मॉलिक्यूल झाला. म्हणजे कंपाऊंड सुद्धा मॉलिक्यूल स्टेटमध्ये असणार. कंपाऊंड हा फक्त आणि फक्त मॉलिक्यूल स्टेटमध्ये असणार. परंतु इलेमेंट ॲटॉमिक स्टेटमध्ये पण असू शकतो आणि मॉलिक्यूल स्टेटमध्ये पण असू शकतो. ॲटॉमिक स्टेटमध्ये असणार म्हणजे ते सगळे मेटल्स किंवा मेटॅलॉइड्स असतील, सेपरेट 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 एक एक. मॉलिक्यूल स्टेटमध्ये आहे म्हणजे ते सगळे नॉन मेटल्स आहेत आणि दोघांची मैत्री झाली. आणि ही सगळी मैत्री काय आहेत? एकाच प्रकारचे ॲटम्स आहेत. हायड्रोजन हायड्रोजन, ऑक्सिजन ऑक्सिजन किंवा कार्बन कार्बन असं असते. बरोबर? तर एकाच प्रकाराचं भरलंय. कंपाऊंडमध्ये दोन वेगळे वेगळे आहेत, दोन वेगळे वेगळे. जसं हायड्रोजन क्लोरीन, किंवा समजा हायड्रोजन क्लोरीनच्या जागी मी याच्यामध्ये फक्त NaCl 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 भरलं, कंपाऊंड झाला या पद्धतीनं. तसंच जसे मी इथं हे 3 बॉक्स घेतले होते, तसंच समजा मी इथं एक बॉक्स घेतला. ठीक आहे, चला मी इथं एक बॉक्स घेतला आणि समजा मी आता ह्या बॉक्समध्ये बघा मी काय काय भरतोय. बघा मी काय काय भरतो या बॉक्समध्ये. या बॉक्समध्ये मी भरलो, पहिला H2O टाकलो. H2O म्हणजे काय? वॉटर. ठीक आहे, H2O म्हणजे, चला मी इथं टाकलो H2O म्हणजे काय आहे ते मी लिहितो इथं. वॉटर टाकला, H2O आहे. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम एकत्र आला तरच वॉटर फॉर्म होतो. त्याच्यानंतर चला या वॉटरमध्ये मी आता ॲड करतो NaCl. ठीक आहे, आता या वॉटरमध्ये मी ॲड करतो NaCl, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. ठीक आहे, NaCl इथं मी टाकला, तो आहे तुमचा सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड टाकला, मीठ टाकला. त्याच्यानंतर चला मी याच्यामध्ये अजून काही ॲड करतो. चला समजा मी याच्यामध्ये टाकलो आता C6H12O6. बघा मी काय टाकलो आहे, C6H12O6. हे काय असतो माहिती आहे कोणाला? C6H12O6 काय असतो? ग्लुकोज. शुगर टाकली मी याच्यामध्ये मित्रांनो. आता याच्यामध्ये मी काय टाकलो? ग्लुकोज, शुगर टाकली. आणि याच्याबरोबर मी अजून काही ॲड करतो. आता याच्यामध्ये मी आता टाकतो सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड बघा मी काय टाकलो? सायट्रिक ॲसिड. लिंबू टाकला, लिंबू पिळला मी त्याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल सर काय चाललंय? पाणी टाकलंय, मीठ टाकलंय, साखर टाकलाय, लिंबू पिळलाय, काय तयार झाला? सरबत तयार झाला. हां, मला सरबतच बनवतो मी इथे ना. आता सुरुवातीला हे इक्वेशन्स बघून तुम्हाला वाटेल अरे हे काय टाकायला लागले, हे काय आहे? C6H12O6 काय आहे? NaCl ॲड केलंय काय आहे? H2O ॲड केलंय काय आहे? काही नाही मित्रांनो, डे टू डे लाईफमध्येच सगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे H2O मी पाणी टाकला, त्यानंतर सोडियम क्लोराईड मीठ टाकलं, त्यानंतर C6H12O6 म्हणजे ग्लुकोज असतो तो टाकला, मग सायट्रिक ॲसिड लिंबू पिळलं त्याच्यामध्ये, सरबत तयार झाला. आता बघा इथं हे काय तयार झालं? याच्यामध्ये सिंगल ॲटम आहेत का? असे सिंगल ॲटम असेल तर इलेमेंट आहे, सिंगल ॲटम तर नाही आहेत, वेगळे वेगळे ॲटम मला दिसालेत. म्हणजे हा ॲटॉमिक स्टेटमधला एलिमेंट नाही झाला. मॉलिक्यूल स्टेटमधला एलिमेंट आहे का? बघा एकाच प्रकाराचे दोन दोन काही असू दे, पण एकाच प्रकाराचे दोन असं आहे का कुठे? इथं नाही, वेगळं वेगळं दिसतंय. Na चा Cl शी बॉन्ड आहे,
H2चा Oशी बॉन्ड आहे, म्हणजे हा पण नाही आहे, मॉलिक्युलर स्टेटमधला पण हा एलिमेंट नाही आहे. कंपाऊंड आहे का? मग बघा, कंपाऊंड म्हणजे एकाच प्रकारचे बॉन्ड सगळे परत तेच 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 असलं पाहिजे. म्हणजे काय, समजा या कंटेनरमध्ये H2O मी पहिला टाकला होता, बरोबर, त्याच मध्ये परत मी H2O 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 ऍड केला तर तो कंपाऊंड होत असता. पण इथं काय झालंय, H2O बरोबर NaCl पण आलाय. जर नुसता असं असतं NaCl 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 तर तो असता कंपाऊंड. पण तसं पण आहे का? नाही. NaCl पण आहे, H2O पण आहे, C6H12O6 पण आहे, सायट्रिक ऍसिड पण आहे. म्हणजे खूप वेगळ्या गोष्टी आल्यात एकत्र. म्हणून मित्रांनो हा झाला मिक्सचर. येते लक्षात? यस, येते लक्षात. तर हा झाला मिक्सचर. या मिक्सचरमध्ये खूप सगळे वेगळे कंपाऊंड्स एकत्र आहेत, भरपूर कंपाऊंड्स एकत्र आलेत. आणि मग आता हेच मिक्सचर, जर याला आपण मिक्सचर म्हणलो तर या मिक्सचरचे दोन टाइप्स असतील, होमोजेनियस मिक्सचर अँड हेटेरोजेनियस मिक्सचर. So now question is that what is homogeneous mixture and what is heterogeneous mixture? मग हा होमोजेनियस मिक्सचर काय असतो मित्रांनो आणि हेटेरोजेनियस मिक्सचर काय असतो? बघा, होमोजेनियस मिक्सचर म्हणजे असा मिक्सचर जो युनिफॉर्म असतो, युनिफॉर्म. आणि हेटेरोजेनियस मिक्सचर म्हणजे जो असतो नॉन युनिफॉर्म. आता तुम्ही म्हणाल युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर काय फरक आहे, बरोबर? तर बघा मी तुम्हाला सांगतो. समजा हा जो लिंबू सरबत मी तयार केलाय, हा लिंबू सरबत एका मोठ्या भांड्यामध्ये मी बनवला. ठीक आहे, एक मोठं भांडं घेतलं आणि मोठ्या भांड्यामध्ये मी एक 25 जणांचा सरबत बनवला, एक 20-25 जणांना पुरेल असा. आणि पूर्ण सगळं ते सोल्युशन एकमेकांमध्ये विरघळल्यानंतर H2O NaCl ग्लुकोज सायट्रिक ॲसिड सगळं पूर्ण विरघळलं त्याच्यामध्ये. आणि मग मी वेगळे 25 ग्लासमध्ये ते भरले आणि 25 जणांना पिण्यासाठी दिलं. मग जी टेस्ट पहिल्या माणसाला लागली तीच टेस्ट 10व्या नंबरच्या माणसाला, 25 नंबरच्या माणसाला किंवा प्रत्येक 25 लोकांना एकसारखीच टेस्ट लागेल ना त्याची? का असं होणार आहे एकाला साखर जास्त झालाय आणि दुसऱ्याला साखर गेलाच नाही? असं होणार नाही ना. कारण काय, प्रत्येक माणसापर्यंत ती जी टेस्ट आहे ती एकसारखीच आहे, कारण ते पूर्ण याच्यामध्ये विरघळलेलं आहे, बरोबर, सगळं एकजीव झालेलं आहे. पण समजा मी असं केलं, कांदे पोहे मी बनवले, कांदे पोहे, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा जास्त पडला, मोठा मिठाचा खडा, तो विरघळलाच नाही त्याच्यामध्ये. समजा काही जणांना त्याच्यामध्ये कुठेतरी साखर ॲडिशनल जास्त पडले, ते पण मी पूर्ण मिक्सचर जे आहे ते पूर्ण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं नव्हतं. आणि ज्यावेळी मी ते खायला दिलं मग मात्र मला थोडीशी टेस्टमध्ये फरक जाणवली. येतं लक्षात? किंवा समजा मी सुकी भेळ बनवले, सुकी भेळ, आणि त्याच्यामध्ये मी चिरमुरे टाकले, कांदे टाकलेत वरून, कोथिंबीर टाकले, बरोबर, फरसाणा टाकलाय, शेव टाकलाय, आणि काय झालंय, कुणाला कांदा जास्त गेला, कुणाला कांदा कमी प्रमाणात गेला, कुणाला शेव जास्त गेला, कुणाला कोथिंबीर जास्त गेली. ह्या गोष्टी होणार ना. म्हणजे इथं काय झालंय, हे युनिफॉर्म नाही आहे, हे नॉन युनिफॉर्म आहे. प्रत्येकाला थोडंसं वेगळ्या प्रमाणात प्रपोर्शनमध्ये ते खाण्यासाठी मिळालेलं आहे. त्याला मी म्हणणार हेटेरोजेनियस. आलं लक्षात? तर हेटेरोजेनियस म्हणजे काय, हे जे मिक्सचर आहे ते नॉन युनिफॉर्म आहे. होमोजेनियस मध्ये जे मिक्सचर आहे ते सगळीकडे युनिफॉर्म आहे, पहिली गोष्ट. दुसरं काय, होमोजेनियस मध्ये हे जे काही कंपोनंट्स आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत हे सगळे तुम्ही मॅन्युअली सेपरेट नाही करू शकत. म्हणजे काय, सरबत एकदा बनवला आणि मी तुम्हाला हातात दिलं, याला काही न करता त्याच्यातनं आता लिंबू बाजूला कर, पाणी बाजूला कर, साखर बाजूला कर असं मी तुम्हाला सांगितलं तर ते पॉसिबल आहे का? नाही.
पण जे आपण सुकी भेळ बनवली होती ते मी तुम्हाला दिलं हातामध्ये आणि म्हटलं कांदा कांदा बाजूला करा, चिरमुरे बाजूला करा, फरसाणा बाजूला करा त्याच्यातला, ते पॉसिबल आहे, बरोबर. तर हेटेरोजेनियस मिक्सचर जे आहे हे नॉन युनिफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते आपण सगळे मॅन्युअली सेपरेट करू शकतो. परंतु होमोजेनियस मध्ये जे काही घटक आहेत ते आपण मॅन्युअली सेपरेट करू नाही शकत मित्रांनो होमोजेनियस मध्ये. येते लक्षात. तर हा फरक आहे तुमचा होमोजेनियस आणि हेटेरोजेनियसच्या मधला. तर बघा तुमच्या जवळ हे असा पूर्ण डायग्राम असू दे मित्रांनो तुमच्या नोटबुकमध्ये. याचे सगळे नोट्स मी तुम्हाला डिटेलमध्ये पाठवणार आहे लेक्चर नंतर. ते सगळे नोट्स असं डिस्क्रिप्शन खाली लिहून घ्यायचं आहे ज्या गोष्टी पाठवतोय ते. आता फक्त एकदा मी ज्या गोष्टी सांगितले ते सगळे समजलेत का बघा. मी अजून एकदा रिपीट करतो. काय मॅटर, व्हॉट इज मॅटर. तर मॅटरला मी इथं म्हणू शकतो की एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज ए मास. असा काही ज्याला स्पेस आहे आणि ज्याला स्वतःचं वजन आहे, मास आहे, तो म्हणजे मॅटर. मॅटर दोन वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये असेल, प्युअर स्टेट आणि इम्प्युअर स्टेट. आता इम्प्युअर स्टेटमध्ये काय झालं, हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ना म्हणून त्याला इम्प्युअर म्हणला. प्युअर स्टेटमध्ये परत इलेमेंट आणि कंपाऊंड असू शकतात. आपल्याला माहिती आहे इलेमेंट असतील 118 पिरियोडिक टेबलमध्ये आहेत ते. इलेमेंट्स परत दोन प्रकारात असतील, ॲटॉमिक स्टेट आणि मॉलिक्यूल स्टेट. ॲटॉमिक स्टेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकाच प्रकाराचा ॲटम आहे आणि तो सेपरेट राहतो. असं कोण राहतं तर मेटल्स आणि मेटॅलॉइड्स राहतात. मॉलिक्यूल स्टेट म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र आले तर त्याला आपण मॉलिक्यूल स्टेट म्हणतो. दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांची मैत्री कुणाची होते तर नॉन मेटल्सची होते. तर इथं ते सगळे हायड्रोजनचं मी तुम्हाला दाखवलंय. हे कसं लिहायचं ते पण सांगितलं. हे 3H2 का लिहिलं, 6H का लिहिलं नाही ते सांगितलं. कारण याच्या जोड्या झालेत, हे फ्रेंडशिप झाले. टोटल नंबर ऑफ टीम्स मोजायचे 3 झाले. कोणाची टीम आहे हायड्रोजनची, H लिहिला. एका टीममध्ये किती लोक आहेत, 2 आहेत, 3H2 झाला. त्याच्यानंतर मॉलिक्यूल स्टेटमध्ये मी तुम्हाला सांगितलं कंपाऊंडमध्ये सुद्धा फक्त मॉलिक्यूल स्टेटच असतो. कंपाऊंडमध्ये ॲटॉमिक स्टेट नसणार कारण कंपाऊंड म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र येऊनच बनतो. मॉलिक्यूल स्टेट झाला. मग हे दोन्ही एकाच प्रकारची लोक आहेत का, नाही आहेत, वेगळे वेगळी लोक आहेत. हायड्रोजन क्लोरीन असा किंवा सोडियम क्लोरीन असू शकतो. पण तोच कंपाऊंड भरलाय त्याच्यामध्ये, तोच परत HCl म्हणून हा कंपाऊंड. जर HCl आणि NaCl मी भरला तर तो कंपाऊंड होणार नाही, तो मिक्सचर होणार. त्यानंतर मिक्सचरमध्ये होमोजेनियस आणि हेटेरोजेनियस हे दोन टाईप. होमोजेनियस कसा असतो, तो युनिफॉर्म असतो. एकसारखी चव सगळ्यांना लागली पाहिजे पहिल्यापासून शेवटपर्यंत, शिवाय ते वेगळं करता मॅन्युअली येणार नाही. होमोजेनियस. हेटेरोजेनियसमध्ये काय, ते नॉन युनिफॉर्म असेल. टेस्ट कदाचित प्रत्येकाला वेगळी जाऊ शकते, बरोबर. आणि ते आपण हाताने मॅन्युअली सेपरेट करू शकतो, तो म्हणजे हेटेरोजेनियस. आणि मिक्सचर का म्हटलं, कारण याच्यामध्ये बघा H2O पण आहे, NaCl पण आहे, C6H12O6 म्हणजे ग्लुकोज पण आहे आणि सायट्रिक ॲसिड पण आहे, म्हणून हा मिक्सचर. तर 100% आपल्याला मित्रांनो हे कळालेलं असेल, नो डाऊट मला असं वाटतंय. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ 1-2 वेळा पूर्ण बघा. याच व्हिडिओ बरोबर जो दुसरा व्हिडिओ होता जो फाउंडेशन बॅचला आपण घेतला होता, ज्याचं नाव आहे स्टेट्स ऑफ मॅटर, तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तर तो स्टेट्स ऑफ मॅटरचा व्हिडिओ आणि आजचा हा मॅटरचा व्हिडिओ, हा दोन्ही बघा. हे डायग्राम पूर्ण ड्रॉ करून घ्या. इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नोट्स म्हणून पाठवतोय, ते सगळं नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं या चार्टच्या खाली, ठीक आहे. तर आजच्या पुरतं इतकंच. आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरला अजून डिटेलमध्ये याच्या पुढचा स्टडी आपण करूया. थँक्यू.